भोकरदन तालुक्यात बांधकामाचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. भोकरदन शहरातील अनवा रोडवरील राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या बांधकामाधीन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. शुक्रवारी दुपारी काम सुरू असताना झालेल्या या दुर्घटनेत एक मजूर स्लॅबच्या मलब्याखाली दबून जागीच मृत्युमुखी पडला, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीसमोरील भागात बांधकामाचे काम सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला आणि संपूर्ण स्लॅब खाली कोसळला. कामावर असलेले मजूर थेट मलब्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवून मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत मोतीराम रामजी मिरगे यांचा मलब्याखाली दबून मृत्यू झाला, तर कृष्णा नामदेव हिरे, कृष्णा विठ्ठल शिंदे, फारुख शाहरुख खान आणि लक्ष्मण गणेशा ठोंबरे हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार इमारतीचा स्ट्रक्चर उभा करताना सुरक्षेच्या नियमांचे पुरेसे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्लॅब भरण्यासाठी सुमारे 8 फूट उंचीवर तात्पुरते लाकडी स्ट्रक्चर उभारण्यात आले होते. त्यावर पुढील स्लॅबचे काम सुरू होते. तसेच खालील मुख्य स्लॅब पूर्णपणे मजबूत नसतानाच वरच्या भागाचे काम सुरू करण्यात आल्याने संपूर्ण भार कच्च्या रचनेवर आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. स्लॅबच्या क्युरिंगसाठी वापरण्यात आलेल्या पाण्यामुळे माती मऊ होऊन पाया खचल्याने दुर्घटना घडल्याचेही सांगितले जात आहे. मात्र या कारणांची अधिकृत पुष्टी तपासणीनंतरच होणार आहे. ठेकेदार व संबंधितांवर कारवाईची मागणी. या दुर्घटनेला ठेकेदार, गुत्तेदार आणि संबंधित बांधकाम व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे जबाबदार धरावे, अशी मागणी मृत व जखमी मजुरांच्या नातेवाईकांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, स्ट्रक्चरल डिझाईन तसेच सुरक्षा उपायांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मजुरांच्या सुरक्षेशी तडजोड करून बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि मृताच्या कुटुंबाला तसेच जखमींना योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या दुर्घटनेची अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण आणि जबाबदार व्यक्ती स्पष्ट होणार आहेत.